गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सगळे पूजा वगैरे झाली, आता जे ते घरी चालले ते आपल्या. खरंच 4-5 दिवस मस्त एन्जॉय केला. हेच ते क्षण असतात फॅमिली सोबत स्पेंड करायचे. तर आता जाऊ नाही वाटत आहे, खूप भरून आलंय मन, पण आता काय जावं लागणार. काम तर करावं लागते, काम कोणाला चुकलेलं नाहीये. तर आता नाश्ता वगैरे करू आणि जाऊ आता पुण्याला, आळंदीमधून. चलो. मित्रांनो, फायनली आपण रूमवर पोहोचलो होतो आणि थोडा वेळ रेस्ट केली आणि आता आवरून चाललो आहे ड्युटीला. 1:30 झाल्यात. तर जेवण वगैरे करू आणि जाऊया. मग जाऊ नाही वाटत आहे ड्युटीवर, पण काय आता जावं लागणार, कारण 4-5 दिवस सुट्ट्या घेतल्या, ते असं नॉस्टॅल्जिया झालं नाही का तिकडं जायचं एन्जॉयमेंटचं. जाऊया, काय करणार आहे आता. बाय. तर मित्रांनो, काल आहे ना, काल बघितलं असं की काल आपण इकडं नवरदेवाच्या घरून निघलो होतो ड्युटीला. आल्यानंतर इव्हिनिंग ड्युटी वगैरे केली, पण रात्री ना मला काय झालं काय माहिती, शूट करायला टाइमच नाही भेटला. डायरेक्ट झोपी गेलो आणि ते डायरेक्ट आज उठलोय. सर्दी बिर्दी पण झाली, एकदम घसा जाम झालाय, कारण पाणी बदल झालं 2-3 ठिकाणी. बिस्लरीचं पाणी होतं आणि एवढं टेम्परेचर आहे गावाकडं, पण एवढं ऊन आहे, अतिशय भयंकर नाही का. हात सुद्धा अजून बघा, हळद उतरली नाहीये, भंडाऱ्याची हळदीची सगळं. आणि जे 3-4 दिवस होतो आपण तिकडं भावंडांसोबत, बहीण भावंडे होते, सगळे नातेवाईक, मामाची पोरं वगैरे, दाजी त्यांची पोरं, सगळ्यांसोबत असं सुट्टी टाकून कुठं असं गेलं ना कार्यक्रमाला, सगळे एकत्र आले की मजा येते नाही का. कारण सगळेजण आपल्या कामावरचा स्ट्रेस विसरून, सगळं काही विसरून, एक फक्त आनंद घेता येईल जीवनाचा या दृष्टीने एकत्र येत असतात. आणि खूप मजा आली. आणि सगळ्यांनी माझं युट्यूब चॅनल बघितलं, पर आम्ही ना सगळे एकत्र बसून ते युट्यूब चॅनल बघत होतो घरात. आणि मला एवढं चांगलं वाटत होतं की बाबा काहीतरी आपण चालू केलंय आणि आवडतंय ते सगळ्यांना. आणि माझ्या बहिणीने त्यांनी तर डायरेक्ट स्टेटसला ठेवले ब्लॉगचे नाही काय, आपल्या लिंक्स, चॅनलच्या व्हिडिओच्या लिंक्स. कारण मांडव डाळ्यापासून ते पार लग्न, त्याच्यानंतर जेजुरीला गेलेलो, त्याच्यानंतर परत अजून पूजेचं सगळं काही, आणि छोटे छोटे क्लिप्स पण टाकले ते, जे आम्ही लग्नाच्या आधी रील्स वगैरे शूट केले नाही का सगळे भावंडांनी मिळून. इंस्टावर का मी एवढं टाकलेलं नाहीये, पण तिकडं पण टाकतो आता मी हळूहळू. ठीक आहे. तर असं असं खूप भारी वाटलं. आणि आजचा ब्लॉग काय एवढा मोठा होणार नाहीये, कारण ड्युटीला गेलं ना की 1-7-8 तास तिथंच निघून जातात. मग तिथून आल्यानंतर माणूस दमलेला असतं, कुठं जायचं काय. आणि सोबत पण पाहिजे ना कोणतरी नाही का, असं एकटं कवर बॉम्बला देणार आणि एकटं तुम्ही मला बघून कंटाळणार, असं पण विषय होतो. आणि 2-4 दिवस माझे ना सगळे युट्यूबचे शॉर्ट्स वगैरे 1K 2K काय, एक शॉर्ट्स व्हिडिओ तर 9K 10K पर्यंत गेलाय. आणि आपले फॉलोअर्स पण 400 450च्या आसपास होते, ते पण आता 435 36 असे हळूहळू ग्रो करतात. एक पहिले तर मी सांगायचो की बाबा करा करा, आता लोक स्वतः अप्रिशिएट करतात, स्वतः बघतात, आवडलं तर करतातच. ठीक आहे, असं सगळं आहे. आणि एकंदरीत सांगायचं एवढं की मजा आली लग्नाला. आता पुढचा नंबर तर माझाच आहे. आणि आता अजून अजून एका लग्नाला जायचंय. आमचा रूममेट आहे, आमचे रूममेट सिनियर, तर त्यांचं लग्न आहे 12-13 तारखेला. 12ला हळद, 13ला लग्न आहे. तिकडे पण जावं लागणार आहे. तिकडे पण मजा येईल भरपूर सारी अशी. तर असं सगळं आहे. अजून बाकी काय नाही. मग आता आलोय आणि झोपच कंप्लीट नाही झाली नाही का, लग्न सराय म्हटलं तुम्हाला माहिती आहे की
जागरण जागरण गोंधळ सगळे ते पूजा ते कशाला म्हणतात जागरणच असते सगळं. आणि खाणं व्यवस्थित नाही ते पुऱ्या वगैरे तेलकट असते सगळं भाकरी वगैरे भेटते चांगले आहे. कारण नाश्त्यामुळे सगळं इम्बॅलन्स होतं आणि मग माणसं सगळं आजारी पडणं ऑब्विसली पडणारच सगळे आजारी. आणि सगळेच आजारी पडले होते बरं. नवरदेवापासून तर नवरदेवाचा भाऊ, पोरी, बारकाल्या, पोरं. माझा पण आवाज जरा चेंज झालेला आहे, घसा बसलेला आहे आणि झोप नव्हती झाली त्याच्यामुळे ना रात्री ड्युटीहून आल्यानंतर असं जे झोपलोय डायरेक्ट सकाळीच उठलोय. मला असं 1 मिनिट सुद्धा झोप डिस्टर्ब नाही झाली. म्हणजे बघा किती झोप माझी अपूर्ण होती. आणि त्याच्यामुळे कोणाला कॉल्स वगैरे मेसेजवर बोलणं पण होत नाहीये. खूप सारे मेसेज पेंडिंगच आहे तसेच. काय काय तर रुसलेत माझ्यावर डायरेक्ट नाही का बोलत नाही म्हणून. आता काय काय करणार आहे आता हे? एवढं म्हणजे अशा कार्यक्रमाला वगैरे गेल्यावर नाही टाइम भेटत ना. ब्लॉग्स पण अपलोड करायचे असतात, एडिट करायचे असतात. परत त्यासाठी नवीन नवीन आयडिया काय मला कसं क्रिएटिव्ह लोकांना देता येईल हे सगळं म्हणजे सगळं करायचं म्हणलं सगळंच नाही जमतात. याच्यात काही ना काही गोष्टी सुटणार माझ्या आता. आता तुम्ही बघितलं असं इकडे लग्नाला गेलो तर 4-5 दिवस वर्कआउटच नाही झालेलं. तर आता परत आपल्याला बॅक टू वर्कआउट यायचंय उद्यापासून. ठीक आहे किंवा संध्याकाळी जाऊ आज आपण 5-6 वाजता. तर हा तुम्हाला इथून आपले सगळे व्हिडिओ बघा तुम्ही इथून मागचे एकदम भारी भारी बनवले ते लग्नाचे पूजेचे त्याच्यानंतर मांडवडाळाचे वगैरे. हा तर एवढं सगळं आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.